मुंबईमधल्या कर्नाक ब्रिजसाठी घेतलेला मेगा ब्लॉक त्याचा कालावधी वाढला आणि त्यामुळे प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागला। गर्डर बसवण्याचं काम पहाटे 5 पासून थांबलेलं होतं। प्रेशर जॅक स्लिप झाल्यामुळे काम थांबल्याची माहिती मिळते। काम सुरू असताना एक कामगार जखमी झाला होता आणि हा ब्लॉकचा कालावधी वाढला आणि त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय आणि त्यामुळे नोकरदार वर्गाला तसंच आज प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनासाठी जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला। कर्नाक ब्रिजसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता, मात्र या ब्लॉकचा कालावधी वाढला। गर्डर बसवण्याचं काम सकाळी 5 वाजल्यापासून थांबलेलं होतं। प्रेशर जॅक स्लिप झाला आणि त्यामुळे काम थांबल्याची माहिती मिळते। हे काम सुरू असताना एक कामगार जखमी झाला होता। ब्लॉकचा कालावधी वाढला आणि त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं होतं। रेल्वे गाड्या जवळपास 1 तास विलंबानं धावत होत्या आणि त्यामुळे साहजिकच प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागला। तर कर्नाक ब्रिजच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला होता। त्यासाठी काल काही रेल्वे वेळापत्रकामध्ये गाड्यांची वेळा सुद्धा बदलण्यात आलेल्या होत्या। हे काम आज 5 वाजेपर्यंत पूर्ण होणार होतं, मात्र या ब्लॉकचा कालावधी वाढला आणि त्यामुळे प्रवाशांना यांचा त्रास सहन करावा लागला। रेल्वे गाड्या उशिरानं धावत होत्या। गर्डर बसवण्याचं काम हे सकाळी 5 वाजल्यापासून थांबलेलं होतं। या कामादरम्यान एक कामगार सुद्धा जखमी झालेला होता अशी माहिती मिळते।